हिरवागार भाजीपाला वा. हा भाजीपाला घेण्यासाठी तुम्हाला काय परिश्रम करावा लागेल? आम्हाला तोडून दिला आणि खूप चांगला भाजीपाला आहे. ऑर्गॅनिक आहे, फवारी नाही आहे याच्यावर, काही औषध वगैरे काहीच नाही याच्यावर. आणि आमच्या सरांनी पण घेतलं. आम्ही ही सर्व स्वतःच्या हाताने परसबागमध्ये तयार केलेले आहे. यावर कोणत्याही प्रकारची फवारणी नाही केली आहे आणि कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत न देता चांगले हिरवेगार सगळं आलेलं आहे आणि सर्वांनी आम्हाला हे विकून प्रतिसाद दिला. याच्यावर कोणतेही खत न टाकता हे उगवलेलं आहे. याच्यावर आम्ही दररोज पाणी टाकून वाव, किती सुंदर, छान. ही बॅग बनवण्यासाठी तुम्ही काय काय केलं? कसं कसं तुम्ही क्राफ्ट केलं यावर? कशी तयार केली आहे पिशवी सांगा ना. हे पेज तसे पण वाया जातात, त्यापेक्षा बेस्ट आउट ऑफ बेस्ट म्हणून आम्ही पिशव्या तयार केल्या. मस्त केल्या पिशव्या. रक्षणासाठी सुद्धा याची काय ती मदत होते आहे ना. प्लॅस्टिकचा तसंही आपल्याला म्हणजे त्याच्यावर प्रतिबंध आणायचा आहे आणि त्यामुळे कागदी पिशव्या वातावरणासाठी, पर्यावरणासाठी आणि मानवी जीवनासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि त्यामुळे हा सुंदरसा उपक्रम या मुलांनी या ठिकाणी केलेला आहे. स्काउट गाईड मार्फत कागदी पिशव्या तयार केलेल्या आहेत. धन्यवाद. कागदी पिशव्या बॅग, ही क्राफ्ट बॅग तुम्ही कशी तयार केली? सांगून त्याचा फोल्ड वगैरे करून तयार होऊन जातं फेविकॉलने. आणि कागद सांगा, कागद वापरलेला आहे याला छान. गिफ्ट पेपरचा कागद आहे ना हा. गिफ्ट पेपरचा कागद आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये ह्या पिशव्या अशा बनवण्यात आलेल्या आहेत. सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशा पिशव्या आहेत. फाटत सुद्धा नाही आहे आणि छान त्याला आकार देण्यात आलेला आहे. भरपूर अशी त्याच्यामध्ये पेस्ट सुद्धा आहे, म्हणजे भरपूर सामान सुद्धा बसू शकतं. छान अशा आकारामध्ये केलेलं आहे आणि पाहायला सुद्धा सुंदर दिसत आहे. खरोखर सुंदर उपक्रम ह्या स्काउट गाईड मार्फत या विद्यार्थ्यांनी राबवलेला आहे.